हे हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही? मी अपेक्षा करते की तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ मस्त असणार आहे, तर नक्की कंटिन्यू करा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेलच की मी फ्रीज क्लिनिंगचा वगैरे व्हिडिओ टाकला होता। तर त्याच दिवशी हा व्हिडिओ मी कंटिन्यू केलेला आहे, कारण बुधवार होता आणि बाजारचा दिवस पण होता, म्हणून बुधवारच्या दिवशी आम्ही एकदम आठवड्याभराचा बाजार करून आणतो। तर हा व्हिडिओ बुधवारीच बनवला आहे, फक्त लेट अपलोड करते आहे। तर सगळ्यांच्याच घरामध्ये हा प्रॉब्लेम चालू असेल। काय होते, पावसाळ्याच्या दिवसामध्ये अजिबातच भाजीपाला टिकत नाही। कारण काय होते, पावसाच्या पाण्यामुळे ओला झालेला असतो, मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवा, 8 दिवस पण टिकत नाही, 8 दिवसाच्या आतच सडून जातो। तर याबद्दलच मी तुम्हाला काही टिप्स शेअर करणार आहे, तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर हे माझे स्वतःचे अनुभव आहे। मी स्वतः 8 नाही तर 15 दिवस भाजीपाला टिकून ठेवते। तर माझा स्वतःचा अनुभव म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं, आणि ज्यांच्या घरात भाजीपाला टिकत नाही ते देखील ह्या पद्धतीचा नक्कीच वापर करून घेतील। तर माझ्याकडनं तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलेच असेल, कांदे आणि बटाटे ठेवण्यासाठी एक छोटीशी बास्केट आहे, त्यामध्येच मी कांदा आणि बटाटे एका साईडला ठेवत असते। तर जे काही शिल्लक राहिले कांदे बटाटे आहे त्यांना आपण नक्कीच 8-8 दिवसाला चेक केलं पाहिजे। म्हणजे काय होतं, एखादा कांदा किंवा बटाटा सडला तर तो काढून घ्यायचा, नाहीतर मग काय की बाकीचे जे आहे ते पण सडायला चालू होतात। तर माझे काही शिल्लक राहिलेले नव्हते, म्हणून मी एकदमच एका साईडला व्यवस्थित असे ठेवले। तर शेवग्याच्या शेंगा बघा, आपण जर अशाच फ्रीजमध्ये ठेवल्या तर ते आतून पोकळ होतात किंवा मग खाण्याला ऐकच राहत नाही। तर काय करायचं, असे छोटे छोटे तुकडे करून शेवग्याच्या शेंगा ठेवायच्या। ह्या सहज 8 किंवा 15 दिवस मस्त राहतात, अजिबातच आतून पोकळ होत नाही। आणि आपण बघा, शेंगा चिरल्यानंतर एक्स्ट्राची सालं काढत बसतो। तर बघा, अशा पद्धतीने जर आपण शेंगा चिरल्या ना तर एक्स्ट्राची सालं काढायची पण गरज पडत नाही, बरोबर सालं पण निघून जातात आणि चिरून पण होतात। तर जे काही बाजार आहे, म्हणजे कारली वगैरे आहे किंवा शिमला वगैरे, ते पण मी व्यवस्थित असं साईडला काढून घेणार आहे। तर याने ना बाजारातून भुईमुगाच्या शेंगा पण आणल्या। मला तर खूपच आवडतं शेंगा, भाजून खा किंवा कच्च्या खा तरीही मला आवडतात। तर तुम्हालाही आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर बघा, वेदिकाने या ठिकाणी मला छान अशी टोपी आणून दिली। ती म्हणते की मम्मी यामध्ये केळी आणि ऍपल ठेव। तर बघा, तिनं सांगितलं म्हणून मी ठेवते एका साईडला व्यवस्थित असं। तर काय करतो, देवासाठी पण ना बुधवारीच फुलं वगैरे आणून ठेवतो, म्हणजे गुरुवारी काय टाइम भेटत नाही बाहेर जाण्यासाठी। बुधवारी आणून ठेवले तर मग छान राहतात, आणि गुरुवारी सकाळ सकाळ मस्त देवपूजा पण होती। तर बघा, कोथिंबीर एक एक निवडत बसलो ना आपल्याला खूपच वेळ लागतो। तर या ठिकाणी मस्त ट्रिक सांगते, अशा पद्धतीने कोथिंबीर धरायची सर्व एकत्र जुळून, आणि त्याची देठाची साईड कापून घ्यायची नाही। मी बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, तर शेंड्याची बाजू आपण हातात धरायची आणि खालच्या बाजूला झटकली ना तर ऑटोमॅटिक जी काही घाण आहे कोथिंबीरीची किंवा सडलेली पानं वगैरे खराब जे पानं आहे ते गळून पडतात। बघा, जिथे आपल्याला अर्धा तास लागतो कोथिंबीर वगैरे निवडत बसायला, तिथे आपण अगदी 3 ते 4-5 मिनिटांमध्येच काम करून रिकामं होतं। तर बघा, अशाच पद्धतीने मी जी कोथिंबीर आधी सुरुवातीला निवडून घेतली, तर अशाच पद्धतीने राहिलेली देखील व्यवस्थित अशी नीट करून घेणार आहे। तर बघा, मी फक्त झटकते, काहीच करायला लागत नाही, जास्त मेहनतीचं काम पण नाहीये, आणि लगेच पानं जे आहे खराब ते खाली गळून पडतात। आणि राहिले आहे एखादा अर्थ तर आपण अशा पद्धतीने आहे ते निवडून येऊ शकतो। तर बघा, माझ्या हातात जी कोथिंबीर आहे हिला मी 15 दिवस झाले स्टोअर करून ठेवलं। तर जे पार्सलचे आपले प्लास्टिकचे डबे वगैरे असतात त्यामध्ये मी स्टोअर करून ठेवत असते। तर बघा, एकदम छान आणि फ्रेश राहते, अजिबातच तिला काय होत नाही। फक्त मध्ये मध्ये काय करायला लागतं, लक्ष द्यायला लागतं की त्यात जे पिवळे पानं वगैरे झालेले आहे ते फक्त काढून ठेवायचे, नाहीतर काय होते, ते खराब झालेली पानं बाकीची कोथिंबीर पण सडून ठेवतात। फक्त 3 किंवा 4 दिवसातून लक्ष ठेवायचं, आणि जे आहे खराब ते काढून ठेवायचं। आता एवढं तर काय बॉक्समध्ये कोथिंबीर आणणार नव्हती, म्हणून मी राहिलेली कोथिंबीर म्हणजे जी आता फ्रेश कोथिंबीर आणली ती मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवली आहे। अशी पिशवी मी फ्रीजमध्ये ठेवणार। आणि यामध्ये कारले आहे, कारले पण मी खाली पेपर घालून ठेवला, माझ्याकडे टिश्यू पेपर नाही सध्या, म्हणून खाली पेपर ठेवला, त्यावर कारले सर्व ठेवला। म्हणजे काय होतं, झाकणाला वगैरे जे पाणी येतं ना फ्रीजचं, तर ते पेपर शोषून घेईल आणि त्यामुळे कारले आपली लवकर सडणार नाही। तर गवारी शेंगा पण मी अशाच पद्धतीने ठेवणार आहे, जसे की मी शेवग्याच्या शेंगा ठेवल्या। असंच एक प्लास्टिकचा बॉक्स घेणार आणि त्यामध्ये सर्व शेंगा मी व्यवस्थित अशा निवडून ठेवल्या।
तर माझं ना हे रुटीन ठरलेलंच असतं. काय होतंय, नंतर भाजीपाला निवडत बसा, त्यात आपला वेळ पण वाया जातो. आणि बुधवारी थोडासा एक अर्धा तास आपण एक्स्ट्रा दिला ना तर आपल्या सर्व भाजीपाला निवडून पण होतात. व्यवस्थित असे स्टोअर करून ठेवल्या तर 8 काय 15 दिवस पण टिकतात. आणि खरंच काही होत नाही, मस्त 8 नाही तर 15 दिवस अगदी आरामात भाजीपाला टिकतो आपला. तर मेथीची भाजी पण मी ते सर्व अशी व्यवस्थित खोडून घेणार आहे आणि ती देखील मी ठेवणार आहे. माझ्याकडे प्लास्टिकचे बॉक्स जास्त नाही आणि जे आहे ते छोटे छोटे, त्यामुळे एवढे काही भाजी त्यात बसत नाही. म्हणून मी भाजी देखील व्यवस्थित अशी कॅरी बॅग मध्येच बांधून ठेवली. The next day. तर बघा, हे नारळ ना मी अंगारक चतुर्थीसाठी म्हणजे मोदक मला बनवायचे होते म्हणून मी नारळ आणायला सांगितलं होतं यांना. तर मोदक तर काय बनवलेच नाही. ते नारळ तसंच पडून होतं. म्हटलं चला काहीतरी उपयोग तर झाला पाहिजे नारळ आणल्याचा. अचानक फोडलं आणि खायला सुरुवात केली. तर यांना पण खूप आवडतं, वेदिकाला पण आवडतं, मला पण आवडतं. फक्त दोघांना, वंश आणि वेदिकाला, म्हणजे नारळामधलं पाणी आहे ते काय आवडत नाही. तर आम्ही काय करतो, साखर किंवा गुळ दोघांपैकी कशापैकी एक तरी खाल्लं ना तर छान लागतं. तर हे जे आहे ना माझं डायरेक्ट इव्हिनिंगचं रुटीन आहे. संध्याकाळी मी 7ला स्वयंपाकाला लागले. 7पासून मी व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे. तर मी काय करते, कुकरमध्ये एका डब्यामध्ये, म्हणजे आपल्या जेवणाचा साधा जो डब्बा असतो त्या डब्यामध्ये मी डाळ लावत असते आणि एका साईडला भात लावत असते. म्हणजे काय होतं, आपला टाइम पण वाचतोय आणि कुकर डबल लावण्याचं ताण पण कमी होते. एकाच कुकरमध्ये आपली डाळ पण होते आणि भात पण होतं. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही गोष्ट शेअर करावी. आता बऱ्याच जणांना हे माहीत पण असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्की फॉलो करून बघा. खरंच खूपच छान, अगदी 15 मिनिटात आपला डाळ भात तयार होतो. तर या ठिकाणी मी कुकर लावून दिला. कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत म्हटलं चला पीठ वगैरे मळून घ्यावं. म्हणजे काय होतंय, चपाती बनवायच्या आधी आपण एकदम 10 किंवा 15 मिनिटं आधी कणिक व्यवस्थित मळून घेतलं ना, चपात्या पण आपल्या छान मऊ होतात, फुगतात पण आणि छान लागतात चवीला पण. तर चला व्यवस्थित असं पीठ पण मळून घेते. पीठ ना मी एकदमच चाळून घेत असते. म्हणजे काय होते की रोज चाळत बसण्याचा त्रास किंवा मग तो जो टाइम आहे तो एक्स्ट्रा वाया घालवण्यापेक्षा एकच दिवस वेळ काढायचा. जेव्हा आपण दळून आणतो त्याच दिवशी चाळून वगैरे ठेवलं तर आपण किती 8 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं जे दळण आहे तर 8 किंवा 15 दिवस आपल्याला चाळायची गरज पडत नाही. एकदम घ्यायचं आणि लगेच चपाती बनवायला सुरुवात करायची. तर बघा, मी आज तुमच्यासोबत मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, यापुढे तरी अजिबात स्किप करू नका. म्हणजे मी काय बनवते ते देखील तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर चला, जी काय कोथिंबीर वगैरे होती मी सर्व व्यवस्थित अशी काढून घेतली. तुम्ही बघितलंच की मी जो आधीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये व्यवस्थित अशी नीट करून ठेवली होती, अजिबात खराब नाही. तर व्यवस्थित अशी कोथिंबीर मला पाहिजे तेवढी मी काढून घेतली. आता ही राहिलेली जी आहे ती डब्यामध्ये ठेवली, म्हणजे मला 8 दिवस किंवा 15 दिवस टिकल. आता ही जी कोथिंबीर आहे व्यवस्थित आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. तर बघा, या ठिकाणी व्यवस्थित अशी मी कोथिंबीर चिरून घेत आहे आणि राहिलेली जी आहे ती पण व्यवस्थित अशाच पद्धतीने मी बारीक चिरून घेतली. तर बघा, मला चिरल्यानंतर मी कोथिंबीर धुणार आहे म्हणून मी चाळणीमध्ये व्यवस्थित कोथिंबीर अशी घेतली आणि चाळणीमध्ये धुवून साईडला ठेवली. तर बघा, या ठिकाणी मसाल्याची तयारी करते. त्यासाठी मी घेतल्या हिरव्या मिरच्या, आपल्याला पाहिजे त्यानुसार तुम्ही घ्यायच्या. तर हिरव्या मिरच्या, लसूण, थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा घेतला आणि हे व्यवस्थित थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि या ठिकाणी मी बाजरीच्या पिठाचा वापर केला. तुम्ही बाजरीच्या पिठाऐवजी बेसन पिठाचा वापर केला किंवा दोन्ही मिक्स जरी केलं ना तरी पण चालतंय, दोन्ही पण छान लागतात. तर मला बेसन पीठ काय टाकलेलं आवडत नाही, मला फक्त बाजरीचं पीठ आवडतं. तर मी या ठिकाणी 4 चमचे बाजरीचं पीठ घेतलं आणि जी चिरलेली कोथिंबीर होती तुम्ही मग अशी बघितलीच, ती कोथिंबीर मी धुवून साईडला ठेवली होती, तिच्यातलं पण पाणी व्यवस्थित निथळलं. आता कोथिंबीर आणि बाजरीचं पीठ सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, त्यात चवीनुसार मीठ घातलं आणि जो काही हा मसाला होता मी तुम्हाला दाखवला हिरव्या मिरची वगैरे घालून केलेला, तर हा देखील व्यवस्थित मी असा घालून घेतला. आणि मसाला घातल्याच्या नंतर एक जीव असं आपण जसं चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने हे देखील मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मीडियम ठेवायचं. आणि कणिक सर्व मळून झाल्याच्या नंतर बघा, मी यात 1 चमचे तेल घातलं आणि तेल घातल्याच्या नंतर पुन्हा व्यवस्थित असं मळून घेतलं.
आता हे तर तयार झालं. याची आपण तिखट भाकरी पण बनवू शकतो, जसं की तुम्ही बघा रुमाल वगैरे टाकून बनवतात त्या पण बनवू शकतो. किंवा मग ह्या मी वड्या बनवणार आहे. मला वड्या आवडतात, भाकरी खायची काही इच्छा नव्हती तिखट, तर मला वड्या आवडतात आणि मुलांना पण आवडतात, तर मी वड्याच बनवणार आहे. तर बघा अशा पद्धतीने गोल गोल गोळे करून लांब करायचे आणि अशाच पद्धतीने सर्व करून घ्यायचे. तर मी काय केलं, तवा आधीच तापायला ठेवला होता. आता यात आधी 2 वरगाय तेल घातलं आणि आता जेवढं जे बनवले आहे, आमच्या इकडे याला मुटके म्हणतात, तर जे काय मुटके आहे ते मी तव्यावर ठेवणार आणि व्यवस्थित असं फ्राय करून घेणार. आता हे तुम्ही जे मुटके आहे ना ते उकडले तरीही चालेल किंवा मग असं डायरेक्ट तव्यावर ठेवलं तरीही चालेल. तर बघा वड्या आपल्या होत आहे तोपर्यंत डाळ भाताचं कुकर बघा अगदी छान झालेला आहे. तर वड्या बनवताना ना नेहमी वड्यांचा गॅस ना, जर तुम्ही तव्यावर अशा पद्धतीने बनवणार असेल तर तुम्ही बघा माझं गॅसचं बटन बघा, तर कमीच फ्लेम ठेवायची. जर गॅस मोठा असेल तर वड्या सगळ्या जळून जाणार, एका साईडला सगळ्या जळणार आणि सगळ्या कच्च्याच राहणार, खाण्याच्या लायक पण राहणार नाही. तर गॅस नेहमी कमीच ठेवायचा. आता मी काय केलं, मधल्या साईडला मधल्या ज्या वड्या आहेत त्या बघा बऱ्यापैकी छान फ्राय झाल्या आहे आणि कडेच्या राहिल्या म्हणून मी मधल्या साईडला काढून घेतल्या आणि ज्या कडेच्या आहेत त्या मध्ये ठेवल्या, म्हणजे व्यवस्थित त्या देखील फ्राय होणार. तर बघा पुन्हा मी झाकण ठेवले, गॅस पण कमीच आहे. तर 5 ते 10 मिनिटाला वड्यासारखं अलटपलट करत राहायच्या, तरच वड्या व्यवस्थित होणार, नाहीतर मग वड्या तुमच्या जळणार. तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा वड्या करून घ्यायच्या आहे. तर या ठिकाणी बघा वड्या बऱ्यापैकी आपल्या झाल्या होत्या म्हणून मी सर्व वड्या काढून घेतल्या आणि ज्या कडेच्या थोड्याशा कच्च्या राहिल्या होत्या त्यामध्ये ठेवल्या. आता पुन्हा एकदा मी परत रिपीट प्रोसेस करणार आहे, परत एकदा वड्या ठेवणार आहे आणि ज्या झाल्या त्या मी साईडलाच ठेवल्या आहे कडेला, म्हणजे तिथं काही एवढं ते जळणार वगैरे नाही आणि ज्या कच्च्या राहिल्यात त्या व्यवस्थित मध्ये शिजून निघतील. बघा तेल टाकल्यानंतर वड्या पुन्हा मी 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर होऊन दिल्या आणि 10-15 मिनिटानंतर बघा व्यवस्थित आपल्या वड्या सर्व तयार आहे. आता हे तुम्ही सुरीना पण कट करू शकता, पण मी सुरीना कट न करता हातानेच तोडून घेणार आहे, कारण मला अशाच आवडतात. आणि सुरीना कट करायला गेले ना आपण तव्यावर फ्राय केलं त्यामुळे जरा व्यवस्थित चिरल्या जात नाही. तर बघा पुन्हा व्यवस्थित असं मी तव्यावर तेल वगैरे टाकून पुन्हा एकदा सर्व वड्यांना फ्राय करून घेतले. तर आपल्या या ठिकाणी वड्या तयार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.